नागपुर के नंदनवन थाना क्षेत्र में साइबर ठगी का गंभीर मामला सामने आया है, जहां रैपीपे फिनटेक प्राइवेट लिमिटेड कंपनी के कर्मचारी सुधीर हरिराम कुशवाहा पर कंपनी के वितरक की लॉगिन आईडी और पासवर्ड का कथित तौर पर दुरुपयोग कर 10,68,916 रुपए अपने खाते में ट्रांसफर करने का आरोप है। जानकारी के मुताबिक शिकायतकर्ता और उनकी पत्नी ने कंपनी के वेबसाइट पर लॉगिन में परेशानी के चलते कर्मचारी के साथ अपनी गोपनीय जानकारी साझा की थी। आरोप है कि सुधीर कुशवाहा ने इसी जानकारी के इस्तेमाल कर खाते में फर्जी एंट्री की और रकम अपने खाते में ट्रांसफर करने के काम में खर्च कर दी। शिकायत के आधार पर नंदनवन पुलिस ने आरोपी के खिलाफ धोखाधड़ी, विश्वासघात, फर्जीवाड़ा और आपराधिक साजिश समेत विभिन्न धाराओं में मामला दर्ज किया है। फिलहाल आरोपी की गिरफ्तारी नहीं हुई है। पुलिस मामले में आगे की गहन जांच कर रही है। यामध्ये जे तक्रारदार आहेत शंकर सुधाकर वाट यांची एकूण 10,68,916 रकमेची आर्थिक फसवणूक झालेली आहे। यामध्ये जे गैरहजर आहेत नामे सुधीर हरिराम कुशवाहा यांनी त्यांच्या जी कंपनी होती त्या कंपनीच्या मधून रॅपीपे फाइनटेक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये ते DCM म्हणून कार्यरत होते, अधिकारी म्हणून कार्यरत होते आणि त्यांनी स्वतःची एक परत म्हणजे ह्या ज्या कंपनीमध्ये जे पैसे जमा व्हायचे त्या जमा झालेले पैसे जे ते एक डमी अकाउंट किंवा डमी पोर्टल ओपन करून ते पैसे जे कंपनीचे ते आपल्या अकाउंटवर ट्रान्सफर करून घेतलेले आहेत आणि ते स्वतःच्या फायद्याकरता वापरलेले होते आणि त्या अनुषंगाने यामध्ये नोटशीट पटकवून टिप्पणीपत्र पटकवून हे जे आरोपी आहे याच्या विरोधात अगोदरचे 22 सेक्शन जे कारण ही घटना जी होती BNS लागण्याच्या अगोदरच झालेली असल्यामुळे यामध्ये सदर जे आरोपी आहेत त्या आरोपींविरुद्ध 406, 409, 417, 420, 468, 120B या सेक्शनने गुन्हा दाखल आहे। तसेच यामध्ये बनावटीकरण झाल्यामुळे तसेच कॉम्प्युटरचा आणि बाकीच्या म्हणजे बनावट पोर्टल तयार केल्यामुळे यांच्यावर आयडेंटिटी थेफ्ट आहे त्या अनुषंगाने ITAC ते 66C आणि 66B हे सेक्शन लावण्यात आलेले आहे।